नमस्ते. स्वागत आहे थिओसॉफी इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत प्रेमाबद्दल. पण प्रेम हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. आपण जेव्हा दत्तात्रेय यांची मूर्ती बघतो किंवा चित्र बघतो तेव्हा आपल्याला 3 चेहरे दिसतात. ब्रह्मा, विष्णू, शिवा. हे 3 चेहरे हे क्रमानं ब्रह्मा म्हणजे इंटेलिजन्स, विष्णू म्हणजे प्रेम आणि शिवा म्हणजे शक्ती हे डिव्हाइन ॲस्पेक्ट्स एक्सप्रेस करतात. म्हणजे प्रेम ही नुसती एक भावना नाहीये, हे एक नुसते शब्द नाहीये, हा एक अख्खा डिव्हाइन ॲस्पेक्ट आहे. डिव्हाइन ॲस्पेक्ट म्हणजे अशी गोष्ट ज्यानं संपूर्ण जग तयार केलं गेलेलं आहे, ज्यानं संपूर्ण जग चालतं. त्याच्यामुळं प्रेम हा खूप मोठा विषय आहे थिओसॉफीनुसार. पण आता आपण प्रेमाबद्दल डिस्कस करताना भावना याच अर्थानं थोडंसं डिस्कस करणार आहोत. अगदी छोटंसं आपण डिस्कस करणार आहोत. यासाठी आपण रेफरन्स म्हणून घेणार आहोत एक जबरदस्त पुस्तक ज्याचं नाव आहे ॲस्ट्रल बॉडी. ॲस्ट्रल बॉडी म्हणजे काय? ॲस्ट्रल बॉडी हे आपलं एक सूक्ष्म शरीर आहे ज्याच्यातून आपण आपल्या फिलिंग्स, इमोशन्स म्हणजे भावना एक्सप्रेस करत असतो, शिवाय अनुभवत सुद्धा असतो. हे जे पुस्तक आहे हे एक कंपायलेशन आहे. ॲस्ट्रल बॉडीबद्दल वेगवेगळ्या थिओसॉफीजनी जे मटेरियल लिहिलेलं आहे त्याचं एक कंपायलेशन म्हणजे हे पुस्तक आहे. त्याच्यामुळं जरी आत्ता आपण म्हणत असलो की रेफरन्स म्हणून आपण ॲस्ट्रल बॉडी हे पुस्तक घेत आहोत, तरी त्यातला तो टॉपिक घेत आहोत जो सायन्स ऑफ इमोशन्स या पुस्तकातला आहे. आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे भगवान दास यांनी. ॲस्ट्रल बॉडीच्या 231 पेजवर एक छान टेबल आहे आणि त्याच्यामध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज एक्सप्लेन केल्या. पहिल्यांदा प्रेमाच्या 3 कॅटेगरीज सांगितल्या, सुपेरियर, इक्वल आणि इन्फेरियर. जसं इन्फेरियर व्यक्तींसोबत आपलं जे प्रेम असतं ते आहे बेनेव्होलन्स, आणि हे कसं कसं एक्सप्रेस होतं? पिटी, काइंडनेस, टेंडरनेस, कंपॅशन. म्हणजे थोडक्यात आपण रस्त्यावरून जात आहोत, एखादं जखमी कुत्रं आपण बघितलं, त्याच्या शरीरावरच्या जखमा, त्याला होत असणारा त्रास आपण बघितला आणि आपल्याला वाईट वाटलं. आपल्याला वाटलं की याला बरं वाटावं आणि आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं. हे प्रेमाचं एक्सप्रेशन आहे. आणि हे पिटी म्हणजे कीव आल्यासारखं, दया, मदत करणं अशा प्रकारे एक्सप्रेस होतं. इथं इन्फेरियर नावाचा शब्द वापरला. तो कुठल्या अँगलनं? आपल्याकडं काहीतरी आहे, दुसऱ्याला त्याच वस्तूची गरज आहे, आपण देत आहोत, दुसरा व्यक्ती घेत आहे, या अँगलनं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती म्हणजे प्राणी असेल, असं काही नाही. माणसांवर सुद्धा ते असू शकतं आणि त्याचा इतर कुठल्या गोष्टीशी संबंध नाही. त्याचा संबंध आहे आपण देत आहोत, दुसरी व्यक्ती घेत आहे, या अँगलनं इन्फेरियर असं. दुसरी कॅटेगरी आहे इक्वल, म्हणजे एक समान जेव्हा व्यक्ती असतील तेव्हा. जसं मित्र परिवार आहे किंवा घरातल्या व्यक्ती आहेत. इथं जे प्रेम असतं ते कसं एक्सप्रेस होतं? अफेक्शन, कॉम्रेडशिप, फ्रेंडलीनेस, पोलाइटनेस या पद्धतीनं आपलं जे प्रेम एक्सप्रेस होतं त्यावेळेला आपण आणि समोरची व्यक्ती हे एक समान असतात किंवा त्या दोघांनाही ते एक समान वाटत असतात. पण हेच जेव्हा आपण सुपेरियर व्यक्तींवर प्रेम एक्सप्रेस करतो, याचा अर्थ काय? अशा व्यक्ती ज्यांच्याकडे बरंच काही आहे असं आपल्याला वाटत असतं, अशा व्यक्तींवर आपण जेव्हा प्रेम एक्सप्रेस करतो तेव्हा ते बनतं रेव्हरन्स, आणि हे एक्सप्रेस होईल वर्शिप, ॲडोरन्स, रेव्हरन्स, रिस्पेक्ट, ॲडमिरेशन. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की माझी एखाद्या गुरूंवर श्रद्धा आहे, तेव्हा ते एक प्रेमाचे एक्सप्रेशन आहे. मुळात प्रेमाचा हायेस्ट फॉर्म हा डिव्होशन किंवा श्रद्धा मानला जातो. इथं म्हणलं हायेस्ट काय आहे? सगळ्यात वरचा शब्द आहे वर्शिप, पूजा करणं. पूजा करणं हे एक प्रेमाचं एक्सप्रेशन आहे. आपण हे डिस्कस केलं प्रेमाबाबत. पण प्रेमाच्या अपोजिट काय आहे? त्याच्या बाबतीत पण असंच काहीतरी लागू होईल. प्रेमाच्या अपोजिट आहे द्वेष, तिरस्कार. त्याची एक्सप्रेशन्स सुद्धा अशाच 3 कॅटेगरी डिवाइड करता येतील, सुपेरियर, इक्वल आणि इन्फेरियर. आता इक्वल म्हणजे आपल्या घरातल्यांबरोबर किंवा मित्रपरिवारावर आपलं जे प्रेमाच्या अपोजिट आहे द्वेष आणि तिरस्कार, तो कसा एक्सप्रेस होतो? अँगर, क्रोध, म्हणजे हॉस्टिलिटी, रूडनेस, ॲव्हर्जन, कोल्डनेस, अलुफनेस. थोडक्यात एखादी व्यक्ती काहीतरी करत आहे आणि आपण त्यांच्याकडे बघत नाही, आपण रुसून बसलेलो आहोत, आपल्याला बोलावंसं वाटत नाही, आपण इग्नोर करत आहोत किंवा आपण थोडंसं टोचून बोलत आहोत. हे सगळं आहे द्वेषाचं किंवा तिरस्काराचं एक प्रकारचं एक्सप्रेशन जे आपण आपल्या समान व्यक्तींवर करतो. पण असंच आपण आपल्या ऑफिसर्सशी, ऑथॉरिटीजशी बोलतो का? नाही. हां, हे खरं आहे की भांडणात एका ठराविक पॉईंट नंतर तशाच पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकतं. पण इन जनरल आपल्याला त्यांच्या बाबतीत जर क्रोध एक्सप्रेस करायचा असेल, म्हणजेच काय प्रेमाच्या अपोजिट द्वेष आणि तिरस्कार एक्सप्रेस करायचा असेल, तर आपण घाबरतो. आणि म्हणून हेट याचं सुपेरियरच्या बाबतीतलं एक्सप्रेशन आहे फिअर, हॉरर, फिअर, ॲप्रिहेन्शन. आपण कधी कधी म्हणतो ना, एखादी व्यक्ती समोर आल्यावर आपण घाबरत असतो, थरथरत असतो. हे सुद्धा एक प्रकारचं द्वेषाचं, हेटरेटचं एक्सप्रेशन आहे. आणि तिसरं एक्सप्रेशन आहे आपल्याला जे आपल्यापेक्षा कमी वाटतात. परत कमी याचा अर्थ काय? कुठल्याही इतर कॅटेगरीमध्ये कमी नाही,
फक्त कमी म्हणजे आपले अंडर वाटतात त्यांच्यावरचं एक्सप्रेशन ते कसं असतं, प्राईड किंवा टायरनी, स्कॉर्न, डिस्डेन, कंटेम्प्ट, सुपरशिलियसनेस. म्हणजे थोडक्यात आपण त्यांचा अपमान करू, आपण त्यांना कमी लेखू. हे सुद्धा हेटरेड, द्वेष आणि तिरस्काराचे एक्सप्रेशन आहे. म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी हे वाचतो की भीती, क्रोध आणि गर्व, अहंकार या 3 गोष्टी या आपल्यासाठी खूप घातक आहेत, कारण त्या करेक्ट प्रेमाच्या अपोजिट गोष्टी आहेत. याचा अर्थ असाही आहे की प्रेम जो डिव्हाइन ॲस्पेक्ट आहे, जे आपल्यातून ठराविक भावनेच्या रूपानं एक्सप्रेस होतं, त्याच्या अपोजिट आपण जर वागत असू तर आपण डिव्हिनिटीपासून लांब 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 जातो. आपण जे या टेबलमध्ये बघितलं तो एक खूप डीप सब्जेक्ट आहे. आपण नुसतं हे टेबल बघितलं आणि त्यातले शब्द वाचले, ते सुद्धा इंग्लिशमध्ये वाचले, कारण याच टेबलच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे. The English language appears to possess no one word which accurately describes this emotion element. काय म्हणलं की इंग्लिश भाषेत हे भावना त्याच्या रिलेटेड जे एलिमेंट्स आहेत त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी ॲक्युरेट वर्ड नाही आहे. आणि म्हणून आपण आत्ता सुद्धा या सगळ्या शब्दांचा अर्थ काय आहे त्याच्या डिटेल्समध्ये गेलो नाही. आपण फक्त बघितलं की प्रेम हे वेगवेगळ्या अँगलने एक्सप्रेस होतं आणि तसंच द्वेष आणि तिरस्कार सुद्धा वेगवेगळ्या अँगलने एक्सप्रेस होतो. आपण या टेबलचा वापर करू शकतो आपल्या रिफ्लेक्शनसाठी. म्हणजे काय, आपण एखाद्या व्यक्तीबरोबर सध्या कसं वागत आहोत त्याचा विचार करण्यासाठी, एखादी व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागत आहे त्याचा विचार करण्यासाठी. कधी कधी आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती आपल्याला वाईट बोलत आहे, टोचून बोलत आहे, म्हणजे तिच्या मनात आपल्याबद्दल वाईट आहे. पण आपण बघू शकतो की ती जर आपल्याला काहीतरी टोचून बोलत असेल तर ती आपल्याला सुपिरियर समजत आहे, इक्वल समजत आहे की इन्फेरियर समजत आहे. ती व्यक्ती बोलताना कदाचित हॉस्टिलिटी आणि रूडनेस म्हणजेच इक्वलिटीचं, हेटरेटचा अँगल एक्सप्रेस करत आहे. याचा अर्थ असा की ते जे एक्सप्रेशन आहे ते भलेही हेटरेटचं एक्सप्रेशन असेल, पण ते नुसतं कमी दाखवण्यासाठी कमी दाखवणं चालू नाही. कदाचित आपल्याकडून अजून काहीतरी चांगलं व्हावं यासाठी ते बोलणं चालू असेल. आणि कदाचित आपल्याही बाबतीत आपण एखाद्या व्यक्तीला थोड्याशा दुःखी स्थितीत बघत आहोत किंवा आजारी स्थितीत बघत आहोत, पण आपण प्रत्यक्षात त्यांना बरं करत नाही, आपण त्यांचं हिलिंग करत नाही. आपण फक्त बघितलं की हां, माझ्या घरातली एखादी व्यक्ती, माझ्या ऑफिसमधली एखादी व्यक्ती नुसती आजारी आहे, तर आपण चेक करू शकतो की आपण प्रेमाचं एक्सप्रेशन थांबवत आहोत का. कारण इथं आपण कंपॅशनेट असणं आवश्यक आहे. जर आपलं प्रेम एक्सप्रेस झालं तर आपण डिव्हाइन ॲस्पेक्ट आपला वाढवत आहोत प्रेमाचा. तर क्लोज करताना एक गोष्ट, ती गोष्ट आहे साईबाबांची इनर टीचिंग्स ऑफ हिंदुइझम रिव्हील्ड या मास्टर चॉ कॉक्सू यांच्या पुस्तकात मी वाचली होती. प्रत्यक्षात ही गोष्ट अजून बऱ्याच ठिकाणी लिहिलेली आहे. ही गोष्ट अशी की एकदा साईबाबा बसलेले असतात, त्यांच्या आजूबाजूला बरेच शिष्य असतात आणि एक व्यक्ती येते आणि त्यांना काहीतरी ती बोलत असते. तेव्हा साईबाबा म्हणतात की आज मला खायला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ती व्यक्ती संभ्रमात जाते आणि म्हणते की नाही, मी तर आज तुम्हाला काहीच खायला दिलं नाही. आणि मग साईबाबा म्हणतात की जेव्हा सकाळी तू त्या रस्त्यावरच्या कुत्र्याला खायला दिलंस तेव्हा प्रत्यक्षात तू मलाच खायला दिलंस. म्हणजे साईबाबा बोलत आहेत प्रेमाच्या एका एक्सप्रेशनबद्दल. आणि ते काय म्हणत आहेत, जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण ती कृती त्यांच्यावरच करत असतो. हे वाक्य जसं आता आपण साईबाबांचं ऐकलं, असंच वाक्य बायबलमध्ये सुद्धा आहे. बायबलमध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत कराल तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही मला मदत करत आहात. भगवद्गीतेत सुद्धा म्हणलेलं आहे की एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्ही श्रद्धेनं जेव्हा कोणाला तरी द्याल तेव्हा ते प्रत्यक्षात मलाच दिलेलं आहे. श्रद्धा हे सुद्धा प्रेमाचंच एक एक्सप्रेशन आहे. दत्त संप्रदायातले एक पॉप्युलर कन्सेप्ट आहे की जेव्हा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला खायला दिलं जाईल तेव्हा प्रत्यक्षात आपण त्यांना खायला देत आहोत. त्याच्यामुळं आपण हे चेक करू शकतो की आपली प्रेमाची आणि द्वेषाची सुद्धा एक्सप्रेशन्स काय आहेत, कारण आपण जे काही एक्सप्रेस करत आहोत ते त्यांच्यावर एक्सप्रेस करत आहोत. आणि भीती सुद्धा प्रेमाच्या अपोजिट गोष्ट आहे, क्रोध तर आहेच आणि गर्व सुद्धा प्रेमाच्या अपोजिट आहे. आजचा जो टॉपिक आहे हा एकदम सिम्पल वाटणारा टॉपिक आहे की ठीक आहे, प्रेमाचे हे वेगवेगळे एक्सप्रेशन्स असतात, पण हे जे टेबल आहे त्याच्यात खूप महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे. म्हणून आपण हे परत परत टेबल ओपन करून त्यातले शब्द आपल्या नजरेखालून घालून आपण रिफ्लेक्ट करू शकतो की अजून आपल्याला याच्यातून काय अर्थ सापडत आहे. आजचं डिस्कशन इथंच संपलं. हे अशा प्रकारचं डिस्कशन ऐकताना तुम्हाला कसं वाटत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. शिवाय असे अजून कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील, आपण कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर असंच डिस्कस करू शकू, हेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण त्या गोष्टींवर थिओसॉफीमध्ये काय म्हणलेलं आहे ते डिस्कस करू. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. नमस्ते.